सिनात तो गुणगुणल्याशिवाय राहणार नाही अशी भीमगर्जना करून शिक्षणाची महती सांगणारे विश्ववंदनीय महामानव दीनदलितांचे कैवारी अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली झाला। त्यांच्या संपूर्ण जीवन कालावधीमध्ये त्यांनी जे काही महान कार्य केलेलं आहे ते लक्षात घेता त्यांची जयंती साजरी करणं अत्यंत आवश्यक आहे आणि आपण अनेक वर्षापासून ती जयंती साजरी करू। आजचे प्रमुख वक्ते श्री तायडे सर यांना मी विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावे। पहिले संशोधक विश्वरत्न विश्वभूषण तसंच शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध ज्यांना लाईट ऑफ आशिया संबोधले जातात, त्याचबरोबर महाराष्ट्राची अस्मिता जपणारे जोपासणारे आणि महाराष्ट्र धर्म वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्याचबरोबर शिक्षणाची गंगा तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या माता सावित्रीबाई फुले, प्रतिभा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक शाहू महाराज, त्याचबरोबर ज्यांनी तमाम भारतीयांच्या जीवनामध्ये आनंदाचे स्फुलिंग फुलवले व ज्यांना ताटमाने स्वाभिमाने जगायला शिकवले असे क्रांतीचे महामेरू, तमाम भारतीयांचे स्फूर्तिस्थान प्रेरणास्थान विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिजामाता, राष्ट्रमाता, माता रमाई, माता भीमाई, अहिल्याबाई होळकर व सर्व समाज सुधारक, सर्व क्रांतिकारक व सर्व महान विभूती यांच्या विचारांना आणि त्यांना सुरुवातीला त्रिवाराभिवादन करतो आणि जाताना फक्त एवढाच म्हणे, दिलो जान से फौलाद है, दिलो जान से फौलाद है हम, कायदे आजम की औलाद है, दिलो जान से फौलाद है हम, कायदे आजम की औलाद है हम, चट्टाने क्या रोकेंगे हमें, चट्टाने क्या रोकेंगे हमें, क्योंकि अंबेडकर के उबले हुए सैलाब है, अंबेडकर के उबले हुए सैलाब। भाग म्हणजे आभार प्रदर्शन। आज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सगळे एकत्र जमलो आहोत। तर या कार्यक्रमाला आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री तायडे सर या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी दीनदयाल परिवाराच्या वतीने त्यांचे मनापासून आभार मानते। त्याचबरोबर पर्यवेक्षक माननीय श्री व्यास सर हे सुद्धा या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिले, त्याबद्दल मी दीनदयाल परिवाराच्या वतीने त्यांचे आभार मानते। आणि आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक श्री तायडे सर हे सुद्धा आपल्याला अतिशय चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे। खरोखरच आज वाटत होतं की इतर विद्यार्थी हजर राहायला पाहिजे होते, इतकं चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानते। तसेच ज्यांनी या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मदत केली त्यांचे मी मनापासून आभार मानते। आणि येथे उपस्थित माझे सर्व सहकारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित राहिले त्यांचेही मनापासून आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते।